Hello student, in our last lecture we have studied that Stebbins in his book Process of Organic Evolution mentioned the 5 key factors for evolution of a new species. In today's lecture we are going to study these 5 key factors in detail. Here the definition of population. All individual of the same species is known as population. एका स्पीसीजचे सगळे इंडिव्हिज्युअल मिळून एक पॉप्युलेशन तयार होतो, जो ग्रुप तयार होतो त्या सेम स्पीसीजचा, त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन. अँड स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इज नोन ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. असे छोटे छोटे ग्रुप पॉप्युलेशनचे ज्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग सुरू असते त्या ग्रुपला आपण म्हणू मेंडेलियन पॉप्युलेशन. नाउ अबाउट द जीन पूल. जीन पूल इज द टोटल नंबर ऑफ जीन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन अ पॉप्युलेशन. एकाच पॉप्युलेशनमधले सगळ्या इंडिव्हिज्युअल आणि त्या सगळ्या इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळे जीन असतील, त्या सगळ्या जीन्सची टोटल जर केली तर आपल्याला मिळतो जीन पूल. हिअर द मेन थिंग इज genes are transferred to the next generation by gametes. gametes हे जीन्स एका जनरेशनपासून त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे जीन्स कॅरी करतात. फॅक्टर अफेक्टिंग जीन पूल. असे कोणते फॅक्टर आहे ज्याच्यामुळे जीन पूल डिस्टर्ब होतो? फर्स्ट फॅक्टर इज मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन. जर एखाद्या छोट्या पॉप्युलेशनमधून काही इंडिव्हिज्युअल मायग्रेट करतील तर काय होणार? त्यांचे जे त्यांचे जे जीन्स असतील ते कमी होऊन जातील, म्हणजेच जीन पूल हा चेंज होतो. दुसरा फॅक्टर आहे रिप्लेसमेंट ऑफ वन जनरेशन बाय अनोदर. एका जनरेशनला जर आपण दुसऱ्या कोणत्या जनरेशनबरोबर एक्सचेंज केलं, रिप्लेस केलं, तर त्याच्यानेसुद्धा जीन पूल हा चेंज होतो, कारण की प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये प्रत्येक जनरेशनचा जीन पूल हा वेगवेगळा असतो म्हणून. दस एनी चेंज इन अ जीन पूल अफेक्ट पॉप्युलेशन. अशा प्रकारे जीन पूलमध्ये कोणताही चेंज जर झाला तर त्याच्याने पॉप्युलेशन अफेक्ट होतो. जीन्स आर प्रेझेंट ऑन अ क्रोमोझोम ॲट स्पेसिफिक लोकेशन. प्रत्येक जीन हा क्रोमोझोमवर एका स्पेसिफिक लोकेशनवर प्रेझेंट असतो. अकॉर्डिंग टू द मेंडेल एव्हरी ट्रेट हॅज 2 अलेलीज. कोणताही जो ट्रेट असतो, फिजिकल कॅरेक्टर असतो, त्याच्यासाठी 2 वेगवेगळे अलेलीज प्रेझेंट असतात. जसा हाईट ऑफ प्लांट जर आपण कन्सिडर केला तर एक अलेली डार्क कॅरेक्टर दाखवणार आणि दुसरा अलेली टॉल कॅरेक्टर दाखवणार. तर अशा पद्धतीने एका ट्रेटसाठी 2 वेगवेगळे अलेली प्रेझेंट असतात. जीन फ्रिक्वेन्सी. प्रपोर्शन ऑफ अलेली टू द टोटल नंबर ऑफ अलेलीज ॲट अ गिवन लोकस. एका लोकसवर एक पर्टिक्युलर अलेली जर आपण कन्सिडर केलं, त्याचं प्रपोर्शन त्याच लोकसवर असलेल्या दुसऱ्या अलेलीशी जर आपण केलं तर त्याला आपण म्हणतो जीन फ्रिक्वेन्सी. मॉडर्न सिंथेटिक थेरी कंप्राइजेस 5 फॅक्टर्स कॅटेगराइज्ड इंटू 3 मेन कन्सेप्ट. मॉडर्न सिंथेटिक थेरी याचे जे 5 फॅक्टर आहे जे स्टेबिनने सांगितले आहेत ते 3 मेन कॅटेगरीमध्ये डिवाईड केले जातात. पहिली कॅटेगरी आहे जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा आहे आयसोलेशन. सो द फर्स्ट मेन पॉईंट हिअर इज जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे जीन्समध्ये व्हेरिएशन कशा प्रकारे तयार होतात. डेफिनेशन ऑफ जेनेटिक व्हेरिएशन इज चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे जीनमध्ये जर चेंज झाला किंवा जीन फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली तर त्याला आपण जेनेटिक व्हेरिएशन असे म्हणणार. जेनेटिक व्हेरिएशन कॉज्ड बाय जीन म्युटेशन. आता जेनेटिक व्हेरिएशन कशाने होणार आहे त्याच्यासाठी आपण काही पॉईंट्स बघू. तर फर्स्ट पॉईंट आहे जीन म्युटेशन. व्हॉट इज म्युटेशन? म्युटेशन इज सडन परमनंट हेरिटेबल चेंज. जीन म्युटेशन, ॲक्च्युअल म्युटेशन म्हणजे चेंज इन अ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ अ जीन.
जीनच्या न्यूक्लियोटाईड सिक्वेन्समध्ये चेंज होणे यालाच आपण म्युटेशन म्हणतो. आणि हा चेंज हा सडन असतो आणि परमनंट असतो. ठीक आहे, परमनंट म्हणजे हा इररिव्हर्सिबल नसेल, परत तो करेक्ट होत नाही. आणि हा हेरिटेबलसुद्धा असतो, एका जनरेशनपासून नेक्स्ट जनरेशनकडे हा ट्रान्सफर होतो, म्हणून हा आहे सडन परमनंट इनहेरिटेबल चेंज. Where does gene mutation occur? Gene mutation can occur in a gene or in a chromosome or in a chromosome number. Gene mutation हे जीनमध्ये किंवा क्रोमोझोममध्ये किंवा क्रोमोझोमच्या नंबरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्युटेशन इन अ जीन मे लीड टू द फिनोटायपिक चेंजेस अँड दिस विल रिझल्ट इन टू व्हेरिएशन. अशा प्रकारे जीन म्युटेशन जर झालं तर फिनोटायपिक कॅरेक्टर हे चेंज होतील आणि त्यानुसार आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळतात. जेनेटिक व्हेरिएशनमधला थर्ड फॅक्टर आहे जीन फ्लो. जीन फ्लो इज अ मुवमेंट ऑफ अ जीन इन टू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन. एका पॉप्युलेशनमध्ये जीन ॲड होणे किंवा मग कमी होणे यालाच आपण जीन फ्लो असं म्हणतो. अँड जीन फ्लो मे ऑकर ड्यू टू migration of organism or migration of gametes or migration of sequence of DNA, that is called as transformation. जीन फ्लो, जीन जास्त होणे किंवा कमी होणे हे कशावर अवलंबून असतं? हे कशामुळे होऊ शकतं? तर हे होऊ शकतं एखादा ऑर्गॅनिझम जर पॉप्युलेशन एकामधून बाहेर जर गेला किंवा गॅमेट्स हे पॉप्युलेशनच्या बाहेर गेले, जसं आपण प्लांटमध्ये डिस्पर्सल ऑफ गॅमेट बघतो त्या प्रकारे क्रोमोझोम नंबर हा चेंज होतो, जीन नंबर चेंज होतो मायग्रेशनमुळे, आणि याच्यामुळे काय होणार? जीन फ्लो आपल्याला बघायला मिळतो. तिसरा कारण आहे मायग्रेशन ऑफ सेगमेंट ऑफ DNA. एक पर्टिक्युलर सेगमेंटसुद्धा मायग्रेट होऊ शकतो, जे आपण ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बघतो. बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये एखादा बॅक्टेरिया त्याच्या सराउंडिंगमध्ये जर DNA फ्रॅगमेंट असेल तर तो त्याला ॲब्सॉर्ब करून घेतो, त्याच्या क्रोमोझोममध्ये ॲड करून घेतो, आणि अशा प्रकारेच त्याचा टोटल नंबर ऑफ क्रोमोझोममध्ये काही नवीन जीन ॲड होतात. अँड दिस विल रिझल्ट इन टू चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी. अशा प्रकारे त्या पॉप्युलेशनची जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते, आणि असे हळूहळू चेंजेस जर होत राहिले तर यामुळे नवीन स्पीसीज तयार होऊ शकते, म्हणून याला इव्होल्युशनरी चेंजेस असं सुद्धा आपण म्हणू शकतो. फोर्थ पॉईंट इज जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट मीन्स एनी random fluctuation in allele frequency in natural population by pure chance. एखाद्या नॅचरल पॉप्युलेशनमध्ये जर जीन फ्लक्च्युएट झाले, जीन फ्रिक्वेन्सी अलेली फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली, कमी जास्त जर झाली नॅचरल प्रोसेसने, तर त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट असं म्हणणार. बाय नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, फ्लड, फायर, severe reduction in population size causes elimination of particular allele from population. एखादा पॉप्युलेशन जेव्हा नॅचरल डिझास्टरला फेस करतो, जेव्हा तो नॅचरल डिझास्टरमधून जातो, अर्थक्वेक, फ्लड किंवा फायर, त्यामुळे असं होऊ शकतं की काही मेंबर्स हे एलिमिनेट होऊन जातील, काही मेंबर हे डेड होऊन जातील, आणि त्या डेड मेंबर्ससोबत किंवा काही वाहून जातील त्या ठिकाणी, जर फ्लड असेल तर, किंवा मग फायरने ते पळून जातील. तर अशामुळे काय होईल? जे मेंबर निघून गेलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे अलेलीसुद्धा निघून गेलेत, आणि यामुळे जो टोटल नंबर ऑफ अलेली आहे त्या पॉप्युलेशनचा हा चेंज होतो. अलेली फ्रिक्वेन्सी ही चेंज होते बाय नॅचरल चान्सने, यालाच आपण जेनेटिक ड्रिफ्ट असे म्हणतो. मेनली याच्यामध्ये जे स्मॉल पॉप्युलेशन असतं, स्मॉल पॉप्युलेशन म्हणजे ज्यांचे मेंबर हे फार कमी असतील, आणि ते अशा प्रकारच्या नॅचरल डिझास्टरला जर त्यांनी फेस केलं तर त्याच्यामध्ये जे अलेलीज आहे, फ्रिक्वेन्सी आहे, अलेली फ्रिक्वेन्सी ही फार मोठ्या प्रमाणात चेंज होते, कारण की मोजकेच अलेली असतात, आणि त्याच्यामधून जर 50% गायब झाले तर हा ड्रास्टिक चेंज असतो, आणि या चेंजला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट. And this will result into evolutionary changes.
जेनेटिक व्हेरिएशनचा लास्ट पॉईंट आहे क्रोमोझोमल ॲबरेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रोमोझोमल ॲबरेशन? द स्ट्रक्चरल मॉर्फोलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट. एखाद्या क्रोमोझोममध्ये काही जीन किंवा जीन सिक्वेन्स हे रिअरेंज होतात, कट होतील आणि त्या रिअरेंज होतील आणि त्यांच्या रिअरेंजमेंटनुसार त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस तयार होतो. यालाच आपण क्रोमोझोमल ॲबरेशन असं म्हणणार. तर क्रोमोझोमल ॲबरेशन आपल्याला कशात बघायला मिळतं किंवा कशामुळे होऊ शकतं? पहिला आपण पॉईंट घेतलेला आहे डिलिशन. डिलिशन मीन्स लॉस ऑफ जीन फ्रॉम अ क्रोमोझोम. एका क्रोमोझोममध्ये जर एक किंवा एकापेक्षा जास्त जीन हे लॉस्ट झाले, निघून गेले, डिलीट झाले, तर त्या प्रकारच्या प्रोसेसला आपण डिलिशन असे म्हणतो. शेजारच्या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो की ABCDE असे क्रोमोझोमवर जीन्स आहेत. त्याच्यापैकी C जीन हा डिलीट झालेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त ABDE हे जीन प्रेझेंट आहे. तर याला आपण म्हणू डिलिशन क्रोमोझोम ॲबरेशन. दुसरा क्रोमोझोमल ॲबरेशनचा टाईप आहे डुप्लिकेशन. नावातच आहे की याच्यात जीन हे डुप्लिकेट होतात. जीन्स आर रिपीटेड ऑर डबल्ड इन नंबर ऑन अ क्रोमोझोम. या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो की CD हे जे जीन आहेत ते डबल झालेले आहेत आणि आपल्याला मिळालेले आहे ABCDCDEFG सिक्वेन्स. ओके, हे ABCD हे जीन्स आहेत आणि याच्यात काही जीन म्हणजे CD हा जीन डबल झालेला आहे. यालाच आपण डुप्लिकेशन असे म्हणतो. थर्ड टाईप आहे क्रोमोझोमल ॲबरेशनचा इन्व्हर्शन. इन्व्हर्शनमध्ये काय होणार? A sequence of a chromosome is broken and get reattached to the same chromosome in an inverted position. डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो की ABCDEFGHI असे आपण जीन दाखवलेले आहेत क्रोमोझोम. या क्रोमोझोममध्ये AB नंतर CDEFG याच्यात ब्रेक तयार होतो. ते जीन हे कट होतात आणि हे इन्व्हर्स होतात, हे इन्व्हर्टेड होतात. म्हणजे 360 डिग्रीमध्ये ते रोटेट होतील आणि त्यांची पूर्ण सिक्वेन्स ही चेंज होते. आता इन्व्हर्शनने सिक्वेन्स तयार झालेली आहे ABGFEDCHI. तर अशा प्रकारे ही पूर्ण सिक्वेन्स ही इन्व्हर्ट झालेली आहे, पूर्ण उलट झालेली आहे आणि परत त्याच क्रोमोझोमला अटॅच झालेली आहे. अशा प्रकारच्या क्रोमोझोमल चेंजला आपण म्हणतो इन्व्हर्शन. फोर्थ टाईप आहे क्रोमोझोमल ॲबरेशनचा ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये लोकेशन चेंज होते. ट्रान्सफर ऑफ अ पार्ट ऑफ अ क्रोमोझोम ऑर अ सेट ऑफ अ जीन टू अ नॉन होमोलोगस क्रोमोझोम. नॉन होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे दुसऱ्या एखाद्या क्रोमोझोमवर क्रोमोझोमचा काही पार्ट किंवा त्याच्यातले काही जीनचा सेट हे जर दुसऱ्या क्रोमोझोमवर नॉन होमोलोगस क्रोमोझोमवर ट्रान्सफर झाले तर याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. खाली आपण डायग्रॅममध्ये बघू शकतो की आपण एक क्रोमोझोम दाखवलेला आहे ABCDEFG. याच्यात तीन वेगळे जीन आलेले आहेत MNO आणि MNO आधी या क्रोमोझोमवर नव्हता. तर हे जीन आपल्याला एखाद्या नॉन होमोलोगस क्रोमोझोमपासून मिळालेले आहे. अशा प्रकारे जीन ट्रान्सफर जे होईल त्याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन.